आकाशवाणी मुंबई केंद्र, माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आता प्रसारित करत आहोत. ऐकूया तर, मन की बात. माझ्या प्रिय देशवासियांनो, मन की बात या कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे आणि तुमचं अभिनंदनही करतो. सध्या संपूर्ण जगावर पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धांची मोहिनी पसरलेली आहे. ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा आपल्या खेळाडूंना जागतिक पातळीवर तिरंगा फडकवण्याची संधी देतात. देशासाठी काहीतरी करून दाखवण्याची संधी देतात. तुम्ही सर्वांनी सुद्धा आपल्या खेळाडूंचा उत्साह वाढवा, भारताला पाठिंबा द्या. मित्रांनो, क्रीडा विश्वातील या ऑलिम्पिकपेक्षा वेगळं असलेलं गणिताच्या जगातील ऑलिम्पिक काही दिवसांपूर्वीच पार पडलं. आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाड. या ऑलिम्पियाडमध्ये भारतातील विद्यार्थ्यांनी उत्तम कामगिरी करून दाखवली. या स्पर्धेत आपल्या भारतीय संघानं सर्वोत्तम कामगिरी करत 4 सुवर्ण पदकं आणि 1 रौप्य पदक जिंकलं. आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाड या स्पर्धेत जगातील 100हून अधिक देशांचे संघ सहभागी होतात आणि एकंदर पदक तालिकेचा विचार करता आपला संघ पहिल्या 5 सर्वोत्तम संघांमध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी झाला. या स्पर्धेमध्ये देशाचं नाव उज्ज्वल करणाऱ्या विद्यार्थ्यांची नावं आहेत: पुण्याचा आदित्य व्यंकट गणेश, पुण्याचाच सिद्धार्थ चोप्रा, दिल्लीचा अर्जुन गुप्ता, ग्रेटर नोएडाचा कणव तलवार, मुंबईचा ऋषिल माथुर आणि गुवाहाटीचा आनंदो भादुरी. तर मित्रांनो, आजच्या मन की बात या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मी या युवा विजेत्यांना विशेष आमंत्रण दिलं आहे. हे सर्वजण दूरध्वनीद्वारे आपल्याशी जोडले गेलेले आहेत. नमस्ते मित्रांनो, मन की बात या कार्यक्रमात तुम्हा सर्व मित्रांचं खूप खूप स्वागत. कसे आहात तुम्ही सर्वजण? आम्ही ठीक आहोत सर. बरं मित्रांनो, मन की बातच्या माध्यमातून देशवासीय तुम्हा सर्वांचे अनुभव जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक आहेत. मी आदित्य आणि सिद्धार्थ यांच्यापासून चर्चेची सुरुवात करतो. तुम्ही सध्या पुण्यामध्ये आहात. आधी मी तुमच्यापासूनच संवाद सुरू करतो. तर ऑलिम्पियाड स्पर्धेदरम्यान तुम्हाला जे अनुभव आले त्याविषयी आम्हाला सर्वांना सांगा बरं. मला गणित विषयाची लहानपणापासूनच खूप आवड होती. माझे शिक्षक एम प्रकाश सर यांनी 6वीत असताना स्टँडर्ड मॅथ्स हा विषय शिकवला होता आणि त्यांनी माझी गणितातील रुची देखील वाढवली होती. त्यांच्याकडून मला शिकायला मिळालं आणि ही संधी देखील मिळाली. तुझ्या मित्राचं काय म्हणणं आहे? सर, माझं नाव सिद्धार्थ आहे. मी पुण्याला राहतो. मी नुकतीच 12वीची परीक्षा उत्तीर्ण झालो आहे. जागतिक गणित ऑलिम्पियाड स्पर्धेत भाग घेण्याची ही माझी दुसरी वेळ होती. जेव्हा मी 6वीत होतो तेव्हा आदित्यसोबतच मला देखील एम प्रकाश सरांनी प्रशिक्षित केलं होतं. आम्हाला त्या शिकवण्याची खूप मदत झाली. आता मी CMI महाविद्यालयात गणित आणि संगणकशास्त्र या विषयांचा अभ्यास करतो आहे. बरं, मला असं सांगण्यात आलं की अर्जुन आता गांधीनगरमध्ये आहे आणि कणव तर ग्रेटर नोएडाचा रहिवासी आहे. अर्जुन आणि कणव, आपण ऑलिम्पियाड स्पर्धेविषयी चर्चा केली, पण तुम्ही दोघांनी तुमच्या स्पर्धेच्या तयारीशी संबंधित एखादा विषय किंवा विशेष अनुभव आला असेल त्याविषयी सांगितलं तर आपल्या श्रोत्यांना ऐकायला नक्कीच आवडेल. नमस्ते सर. जय हिंद. माझं नाव अर्जुन. जय हिंद अर्जुन. सर, मी दिल्लीत राहतो. माझी आई श्रीमती आशा गुप्ता दिल्ली विद्यापीठामध्ये भौतिकशास्त्राची प्राध्यापक आहे. तर माझे वडील श्री अमित गुप्ता चार्टर्ड अकाउंटंट आहे. मी आत्ता देशाच्या प्रधानमंत्र्याशी प्रत्यक्ष बोलत आहे. हा मला खूप सन्मान वाटतो. आणि सर्वप्रथम मी माझ्या यशाचे श्रेय माझ्या आईवडिलांना देऊ इच्छितो. मला असं वाटतं की जेव्हा एका कुटुंबातील एखादा सदस्य अशा स्पर्धेसाठी तयारी करत असतो तेव्हा हा संघर्ष केवळ त्या एकट्या सदस्याचा नसतो, तर तो संपूर्ण कुटुंबाचा संघर्ष असतो. या स्पर्धेमध्ये जी आमची प्रश्नपत्रिका असते ना, त्यामध्ये 3 प्रश्न सोडवायचे असतात आणि त्यासाठी आम्हाला 4.5 तासांचा अवधी दिला जातो. म्हणजे एका प्रश्नासाठी 1.5 तास. म्हणजे आपण समजू शकतो की एक प्रश्न सोडवायला आमच्याकडे किती वेळ असतो. या स्पर्धेच्या तयारीसाठी आम्हाला घरी खूप अभ्यास करावा लागतो. प्रश्न सोडवण्यासाठी तासनतास प्रयत्न करावे लागतात. कधीकधी तर एक प्रश्न सोडवण्यासाठी संपूर्ण दिवस, कधी तर 3-3 दिवस देखील झगडावं लागतं. स्पर्धेच्या सरावासाठी आम्ही ऑनलाईन प्रश्न शोधतो.
गेल्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकेत आलेले प्रश्न सोडवण्याचा सराव करतो आणि अशाच पद्धतीनं आम्ही हळूहळू अभ्यासावर मेहनत घेत राहतो. त्यातून आम्हाला चांगला अनुभव मिळतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमची प्रश्न सोडवण्याची जी क्षमता असते ती वाढत जाते. आणि ही गोष्ट केवळ गणितातच नाही तर जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात उपयुक्त ठरते. वा. कणव, तू मला सांग, या स्पर्धेची तयारी करताना आलेला तुझा एखादा म्हणजे वेगळा अनुभव असेल जो आमच्या तरुण मित्रांना ऐकायला फार छान वाटेल. विशेष असा काही अनुभव काही सांगू शकतोस का तू? माझं नाव कनव तलवार आहे. मी उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथे राहतो. मी 11वीत शिकतो आणि गणित हा माझा सर्वात आवडता विषय आहे. गणित विषय मला लहानपणापासूनच खूप आवडतो. लहानपणी माझे वडील माझ्याकडून कोडी सोडवून घेत असत. त्यामुळे माझी या विषयाची आवड वाढतच गेली. मी 7वीत असल्यापासून ऑलिम्पियाड स्पर्धेची तयारी सुरू केली होती. माझ्या बहिणीनं यात मला खूप मदत केली. माझ्या आईवडील मला अभ्यासासाठी कायम प्रोत्साहित करत असत. ही ऑलिम्पियाड स्पर्धा HBCSE तर्फे आयोजित केली जाते. यासाठी 5 स्तरीय प्रक्रिया असते. गेल्या वर्षीच्या संघात माझी निवड होऊ शकली नाही. मी निवडीच्या निकषाच्या अगदी जवळ गेलो होतो आणि ही निवड न झाल्यानं अत्यंत दुःखी झालो होतो. तेव्हा माझ्या पालकांनी मला सांगितलं की अशावेळी आपण जिंकतो तरी किंवा काहीतरी शिकतो तरी, आणि या प्रक्रियेचा प्रवास महत्त्वाचा असतो, यश नव्हे. तेव्हा मी सर्वांना हेच सांगू इच्छितो की तुम्ही जे करत आहात ते आवडीनं करा आणि जे तुम्हाला आवडतं ते करत राहा. यशापेक्षा तिथे पोहोचण्याचा प्रवास महत्त्वाचा आहे आणि आपल्याला यश मिळेलच. आपण स्वतःच्या विषयाबाबत आवड निर्माण केली पाहिजे आणि या प्रवासाचा आनंद घेतला पाहिजे. तर कणव, तुला गणितात देखील रुची आहे आणि साहित्याची आवड असल्यासारखं तुझं बोलणं आहे. हो सर, मी लहानपणापासूनच वादविवाद स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धा यात भाग घेत असे. चला, आता आपण आनंदोशी बातचीत करूया. आनंदो, तू आता गुवाहाटीमध्ये आहेस आणि तुझा मित्र ऋषील मुंबईत आहे. मला तुम्हा दोघांना एक प्रश्न विचारायचा आहे. बघा, मी परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम करत असतो आणि परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाशिवाय इतर कार्यक्रमांमध्ये सुद्धा मी विद्यार्थ्यांशी संवाद साधत असतो. बऱ्याच विद्यार्थ्यांना गणित विषयाची इतकी भीती वाटते की नाव घेतलं तरी घाबरून जातात. तर तुम्ही मला सांगा, गणिताशी मैत्री कशी करावी? सर, माझं नाव ऋषील माथुर आहे. आपण जेव्हा लहान असतो आणि आपण पहिल्यांदाच बेरीज शिकतो तेव्हा आपल्याला हातचा धरायला सांगितलं जातं, पण कधीकधी आपल्याला हे कोणी सांगतच नाही की हातचा हा काय प्रकार असतो. जेव्हा आपण चक्रवाढ व्याज शिकतो तेव्हा हे कधीच विचारत नाही की चक्रवाढ व्याज काढण्याचं सूत्र आलं कुठून. मला असं वाटतं की गणित ही खरं तर विचार करण्याची आणि प्रश्न सोडवण्याची कला आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं की गणितात आपण आणखी एका प्रश्नाची भर घातली पाहिजे की आपण हे का करत आहोत, हे असं का असतं. मला वाटतं की यामुळे विद्यार्थ्याची गणितातली रुची वाढू शकेल, कारण जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट समजत नसते तेव्हा आपल्याला त्या गोष्टीची भीती वाटायला लागते. याशिवाय मला असंही वाटतं की गणित हा एक तर्काचा विषय आहे असं सगळ्यांचं मत आहे, पण खरं तर गणितात सर्जनशीलता देखील महत्त्वाची आहे, कारण सर्जनशीलतेमुळेच आपण चौकटीच्या बाहेरची उत्तरं शोधू शकतो आणि म्हणूनच गणित ऑलिम्पियाड स्पर्धेचं आयोजन ही देखील गणितातील रुची वाढवण्याबाबत एक अत्यंत महत्त्वाची समयोचितता आहे. आनंदो, तुला काही सांगायचं आहे का? प्रधानमंत्रीजी नमस्ते. मी गुवाहाटीतून आनंदो भादुरी बोलत आहे. मी नुकतीच 12वीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. मी 6वी आणि 7वीत असताना स्थानिक ऑलिम्पियाड स्पर्धेमध्ये भाग घेत असे. तिथून मला या विषयाची आवड निर्माण झाली. यावर्षी मी दुसऱ्यांदा IMOमध्ये सहभागी झालो. दोन्ही IMO मला खूपच छान वाटल्या. ऋषीलनं आत्ता जे सांगितलं ना त्याच्याशी मी सहमत आहे आणि मला असं सांगावंसं वाटतं की ज्यांना गणित विषयाची भीती वाटते त्यांनी खूप धैर्याने अभ्यास केला पाहिजे, कारण आपल्याला ज्या प्रकारे गणित शिकवलं जातं, होतं काय की एक ठराविक सूत्र दिलं जातं जे पाठ करून घेतात आणि मग या सूत्राच्या आधारावर 100 प्रश्न विचारले जातात. पण आधी ते सूत्र समजलं की नाही हे कोणीच बघत नाही, फक्त प्रश्न सोडवून घेण्याचा मागे लागतात. सूत्र देखील पाठ करायचं आणि परीक्षेत समजा ते आठवलं नाही तर काय करायचं. म्हणून मी सांगेन की सूत्र समजून घ्या. जे आत्ता ऋषील म्हणत होता ना, धिटाईने त्याला भिडा. जर सूत्र नीट लक्षात आलं तर 100 प्रश्न विचारावेच लागणार नाहीत. 1-2 प्रश्नांमध्ये मुलांना समजेल आणि त्यांना गणित विषयाला घाबरावे देखील लागणार नाही.
आदित्य आणि सिद्धार्थ, आपण जेव्हा सुरुवातीला बोलत होतो तेव्हा नीट बोलणं झालं नाही आपलं. आता या सर्व मित्रांचं बोलणं ऐकून तुम्हाला नक्कीच वाटत असेल की तुम्हालाही काही सांगायचं आहे. तर तुम्ही तुमचे अनुभव अधिक चांगल्या प्रकारे सांगू शकता का? या स्पर्धेत अनेक देशांशी संवाद साधायला मिळाला. खूप वेगवेगळ्या संस्कृती होत्या, परदेशातील विद्यार्थी होते, त्यांच्याशी चर्चा करता आली. खूप प्रसिद्ध गणितज्ञ उपस्थित होते, त्यांना भेटायला मिळालं. आदित्य, तू बोल. स्पर्धेचा अनुभव खूप छान होता. आम्हाला बाथ शहर फिरवून दाखवण्यात आलं. तिथे खूप छान देखावे होते. आम्हाला बगीचांमध्ये घेऊन गेले आणि आम्हाला ऑक्सफर्ड विद्यापीठात देखील घेऊन गेले होते. तो एक अत्यंत सुंदर अनुभव होता. चला मित्रांनो, तुमच्याशी बोलून मला फार आनंद झाला. मी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो, कारण मला माहीत आहे की अशा प्रकारच्या स्पर्धांसाठी खूप मेहनत घ्यावी लागते, मन एकाग्र करून अभ्यास करावा लागतो, बुद्धीचा कस लागतो. कधीकधी कुटुंबातले लोकसुद्धा वैतागतात, हा काय सतत गुणाकार भागाकार करत असतो असं म्हणतात. पण माझ्याकडून तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तुम्ही देशाचा मान वाढवलेला आहे, देशाचं नाव उज्ज्वल केलेलं आहे. मित्रांनो, धन्यवाद. तुमचे आभार. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद सर. जय हिंद. जय हिंद. जय हिंद. तुम्हा सर्व विद्यार्थ्यांशी बोलून मला आनंद वाटला. मन की बात कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. गणित विषयातील या युवा महारथींचे विचार ऐकल्यानंतर इतर युवकांना सुद्धा गणित विषयातून आनंद घेण्याची प्रेरणा नक्कीच मिळेल. माझ्या प्रिय देशवासियांनो, आता मी मन की बात कार्यक्रमात अशा विषयावर बोलू इच्छितो जे ऐकून प्रत्येक भारतवासियाची मान अभिमानानं ताठ होईल. मात्र ही गोष्ट सांगण्यापूर्वी मी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छितो. तुम्ही कधी चराईदेव मैदाम हे नाव ऐकलं आहे का? जर ऐकलं नसेल तर आता हे नाव वारंवार तुमच्या कानावर पडणार आहे आणि तुम्ही देखील हे नाव इतरांना सांगणार आहात. आसाम राज्यातील चराईदेव मैदामचा आता युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश झाला आहे. या यादीमध्ये समावेश होणारं भारतातलं हे 43वं स्थळ असलं तरी ईशान्य भारतातलं हे पहिलंच स्थळ आहे. मित्रांनो, हा प्रश्न तुमच्या मनात नक्कीच येत असेल की चराईदेव मैदाम म्हणजे काय आणि ते इतकं विशेष का आहे? चराईदेव म्हणजे शायनिंग सिटी ऑन द हिल्स, म्हणजेच टेकड्यांवर चमकणारं शहर. अहोम वंशाची ही पहिली राजधानी होती. अहोम घराण्यातील लोक परंपरेनं त्यांच्या पूर्वजांचे मृतदेह आणि त्यांच्या मौल्यवान वस्तू मैदाममध्ये ठेवतात. मैदाम ही एक ढिगासारखी रचना आहे जी वर मातीनं झाकलेली आहे आणि खाली एक किंवा अधिक खोल्या आहेत. ही मैदाम अहोम राज्याच्या दिवंगत राजे आणि प्रतिष्ठित लोकांसाठी आदराचं प्रतीक आहे. आपल्या पूर्वजांबद्दल आदर दाखवण्याची ही पद्धत अतिशय अनोखी आहे. या ठिकाणी सामुदायिक पूजाही होत असे. मित्रांनो, अहोम साम्राज्याबद्दल इतर माहिती तुम्हाला आणखी आश्चर्यचकित करेल. 13व्या शतकापासून सुरू झालेलं हे साम्राज्य 19व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत टिकलं. एवढ्या मोठ्या कालावधीसाठी साम्राज्य टिकून राहणं ही मोठी गोष्ट आहे. कदाचित अहोम साम्राज्याची तत्व आणि श्रद्धा इतकी मजबूत होती की त्यांनी ही राजवट इतके दिवस टिकवली. मला आठवतं की यावर्षी 9 मार्च रोजी मला महान अहोम योद्धा लसित बोरफुकन यांच्या सर्वात उंच पुतळ्याचं अनावरण करण्याचा बहुमान मिळाला, जो अदम्य धैर्य आणि शौर्याचं प्रतीक आहे. या कार्यक्रमादरम्यान अहोम समाजाच्या आध्यात्मिक परंपरेचं पालन करताना मला एक वेगळा अनुभव आला. लसित मैदाम इथं अहोम समाजाच्या पूर्वजांना आदरांजली वाहण्याचा बहुमान मिळणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आता चराईदेव मैदाम हे जागतिक वारसा स्थळ बनलं म्हणजे इथे अधिक पर्यटक येतील. तुम्ही देखील तुमच्या भविष्यातील पर्यटनाच्या योजनांमध्ये या स्थळाचा समावेश नक्कीच करा. मित्रांनो, आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगूनच देश पुढे जाऊ शकतो. भारतातही असे अनेक प्रयत्न सुरू आहेत. असाच एक प्रयत्न आहे प्रोजेक्ट परी. आता परी हा शब्द ऐकून तुम्ही गोंधळून जाऊ नका. ही परी स्वर्गीय कल्पनेशी जोडलेली नसून पृथ्वीला स्वर्ग बनवत आहे. परी म्हणजे पब्लिक आर्ट ऑफ इंडिया.
सार्वजनिक कला लोकप्रिय करण्यासाठी उदयोन्मुख कलाकारांना एका व्यासपीठावर आणण्यासाठी प्रकल्प परी हे एक प्रमुख माध्यम बनत आहे. तुम्ही बघितलं असेल, रस्त्याच्या कडेला, भिंतींवर आणि भुयारी मार्गांमध्ये खूप सुंदर चित्र दिसतात. ही चित्र आणि या कलाकृती त्याच कलाकारांनी बनवलेल्या आहेत जे परीशी संबंधित आहेत. त्यामुळे आपल्या सार्वजनिक ठिकाणांचं सौंदर्य तर वाढतंच, शिवाय आपली संस्कृती अधिक लोकप्रिय होण्यास मदत होते. दिल्लीतील भारत मंडपमचंच उदाहरण घ्या. इथं तुम्हाला देशभरातील अप्रतिम कलाकृती पाहायला मिळतील. दिल्लीतील काही अंडरपास, भुयारी मार्ग आणि उड्डाण पुलांवरही तुम्हाला अशी सुंदर लोककला पाहता येईल. मी कला आणि संस्कृती प्रेमींना आवाहन करेन की त्यांनी पब्लिक आर्टवर, लोककलेला अधिक काम करावं. यामुळे आपल्याला आपल्या मुळांचा अभिमान असल्याची सुखद अनुभूती मिळेल. माझ्या प्रिय देशवासियांनो, मन की बातमध्ये आता रंगांबद्दल बोलूया. असे रंग ज्यांनी हरियाणाच्या रोहतक जिल्ह्यातील 250हून अधिक महिलांच्या जीवनात समृद्धीचे रंग भरले आहेत. हातमाग उद्योगाशी निगडित या महिला पूर्वी छोटी दुकानं चालवून आणि छोट्या मोठ्या नोकऱ्या करून आपला उदरनिर्वाह करत होत्या. मात्र पुढे जाण्याची इच्छा प्रत्येकालाच असते. म्हणून त्यांनी उन्नती बचत गटामध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आणि या गटात सहभागी होऊन त्यांनी ब्लॉक प्रिंटिंग आणि डाईंगचं प्रशिक्षण घेतलं. कपड्यांवर रंगांची जादू पसरवणाऱ्या या महिला आज लाखो रुपये कमवत आहेत. त्यांनी बनवलेल्या बेड कव्हर्स, चादरी, साड्या आणि दुपट्ट्यांना बाजारात मोठी मागणी आहे. मित्रांनो, रोहतकमधील या महिलांप्रमाणेच देशाच्या विविध भागांतील कारागीर हातमाग लोकप्रिय करण्यात सध्या व्यग्र आहेत. ओदिसाची संबलपुरी साडी असो, मध्य प्रदेशची माहेश्वरी साडी असो, महाराष्ट्राची पैठणी असो किंवा विदर्भाची हँडब्लॉक प्रिंट असो, हिमाचलच्या भुट्टिकोची शाल आणि लोकरीचे कपडे असोत किंवा जम्मू काश्मीरच्या कानी शाल असोत, देशाच्या कानाकोपऱ्यात हातमाग कारागिरांचं काम दिसून येतं. आणि तुम्हाला माहीत असेलच की काही दिवसांनी 7 ऑगस्टला आपण राष्ट्रीय हातमाग दिन साजरा करणार आहोत. हल्ली हातमागाच्या उत्पादनांनी ज्या प्रकारे लोकांच्या हृदयात स्थान निर्माण केलं आहे ते खरोखरच खूप यशस्वी आणि जबरदस्त आहे. आता अनेक खाजगी कंपन्या AIच्या माध्यमातून हातमाग उत्पादनं आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या फॅशनचा प्रचार करत आहेत. कोशा AI, हँडलूम इंडिया, डी जंक, नोव्हाटॅक्स, ब्रह्मपुत्रा फेबल्स असे अनेक स्टार्टअप्स देखील हातमाग उत्पादनांना लोकप्रिय करण्यात गुंतले आहेत. अनेक लोक अशा स्थानिक उत्पादनांना लोकप्रिय करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे पाहून मलाही आनंद झाला. तुम्ही तुमची स्थानिक उत्पादनं #MyProductMyPride या नावानं समाज माध्यमावर टाकू शकता. तुमचा हा छोटासा प्रयत्न अनेकांची आयुष्य बदलेल. मित्रांनो, हातमागाबरोबरच मला खादीबद्दलही बोलायला आवडेल. तुमच्यामध्ये असे बरेच लोक असतील ज्यांनी खादीची उत्पादनं यापूर्वी कधीही वापरलेली नाहीत, परंतु आज मोठ्या अभिमानानं ते खादी परिधान करतात. मला हे सांगायलाही आनंद होत आहे की खादी ग्रामोद्योगाची उलाढाल प्रथमच 1.5 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेली आहे. कल्पना करा, 1.5 लाख कोटी रुपये. आणि खादीची विक्री किती वाढली आहे माहिती आहे का? 400%. खादी आणि हातमागाच्या या वाढत्या विक्रीमुळे मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत. बहुसंख्य महिला या उद्योगाशी निगडित आहेत आणि त्यामुळे त्यांना त्याचा सर्वाधिक फायदा होत आहे. माझी तुम्हाला पुन्हा एक विनंती आहे, तुमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे कपडे असलेच पाहिजेत आणि जर तुम्ही आत्तापर्यंत खादीचे कपडे घेतले नसतील तर या वर्षापासून सुरुवात करा. ऑगस्ट महिना आलेला आहे, स्वातंत्र्याचा महिना आहे, क्रांतीचा महिना आहे. यापेक्षा चांगली संधी कोणती असू शकते बरं खादी खरेदी करण्याची? माझ्या प्रिय देशवासियांनो, मी तुमच्याशी मन की बातमध्ये अनेकदा अंमली पदार्थांच्या आव्हानावर चर्चा केली आहे. प्रत्येक कुटुंबाला काळजी असते की आपलं मूल अंमली पदार्थांच्या विळख्यात सापडू नये. आता अशा लोकांना मदत करण्यासाठी सरकारनं मानस नावाचं विशेष केंद्र उघडलं आहे. अंमली पदार्थांविरुद्धच्या लढाईतील हे एक मोठं पाऊल आहे.
मानस ही हेल्पलाईन आणि पोर्टल काही दिवसांपूर्वी सुरू करण्यात आलं आहे. सरकारनं 1933 हा टोल फ्री क्रमांक जारी केला आहे. यावर फोन करून कोणीही आवश्यक सल्ला घेऊ शकतो किंवा पुनर्वसनाशी संबंधित माहिती मिळवू शकतो. जर कोणाकडे अंमली पदार्थांशी संबंधित कोणतीही माहिती असेल तर ते या नंबरवर कॉल करून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोसोबत शेअर करू शकतात. मानसला आपण पुरवलेली माहिती ही गोपनीय राखली जाते. भारताला अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी झटणाऱ्या सर्व लोकांना, सर्व कुटुंबांना, सर्व संस्थांना माझी विनंती आहे की मानस हेल्पलाईनचा पुरेपूर वापर करा. माझ्या प्रिय देशवासियांनो, उद्या जगभरात व्याघ्र दिन साजरा होणार आहे. भारतामध्ये वाघ हा आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. आपण सर्वजण वाघाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी ऐकतच लहानाचे मोठे झालो आहोत. जंगलाभोवतीच्या परिसरात राहणाऱ्या लोकांना वाघासोबत सहजीवन कसं जगायचं हे पक्क माहीत असतं. अशी अनेक गावं आहेत जिथे माणूस आणि वाघ यांच्यात कधीच संघर्ष होत नाही. मात्र जिथे असा संघर्ष उद्भवतो तिथे सुद्धा वाघांच्या संरक्षणासाठी मोठे प्रयत्न होत आहेत. लोकसहभागाचा असाच एक प्रयत्न म्हणजे कुल्हाडी बँड पंचायत. राजस्थानातील रणथंबोरपासून सुरू झालेली ही मोहीम रंजक आहे. कुऱ्हाड घेऊन जंगलात जाणार नाही आणि झाडं तोडणार नाही अशी शपथ स्थानिक समाजानंच घेतली आहे. या एका निर्णयामुळे इथली जंगलं पुन्हा हिरवीगार होत असून वाघांसाठी चांगलं वातावरण निर्माण होत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हा वाघांच्या प्रमुख अधिवासांपैकी एक आहे. इथल्या स्थानिक समुदायांनी, विशेषतः गोंड आणि माना जमातीच्या आमच्या बंधुभगिनींनी इको टुरिझमच्या दिशेनं वेगानं पावलं टाकली आहेत. त्यांनी जंगलावरील आपलं अवलंबित्व कमी केलं आहे, जेणेकरून इथं वाघांच्या हालचाली वाढू शकतील. आंध्र प्रदेशातील नल्लामलाईच्या टेकड्यांवर राहणाऱ्या चेंचू जमातीचे प्रयत्न पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. टायगर ट्रॅकर्स म्हणून त्यांनी जंगलातील वन्य प्राण्यांच्या हालचालींची प्रत्येक माहिती गोळा केली. यासोबतच त्यांनी परिसरातील अवैध कामांवरही लक्ष ठेवलं. त्याचप्रमाणे उत्तर प्रदेशातील पिलीभीत येथे सुरू असलेला बाघ मित्र कार्यक्रमही खूप चर्चेत आहे. या अंतर्गत स्थानिक लोकांना बाघ मित्र म्हणजे व्याघ्र मित्र म्हणून काम करण्याचं प्रशिक्षण दिलं जातं. वाघ आणि मानव यांच्यात संघर्ष होणार नाही याची हे व्याघ्र मित्र पूर्ण काळजी घेतात. असे अनेक प्रयत्न देशाच्या विविध भागात सुरू आहेत. मी इथं फक्त काही प्रयत्नांची चर्चा केली आहे, परंतु मला आनंद आहे की लोकसहभागामुळे वाघांच्या संवर्धनात खूप मदत होत आहे. अशा प्रयत्नांमुळे भारतातील वाघांची संख्या दरवर्षी वाढत आहे. जगातील 70% वाघ आपल्या देशात आहेत हे जाणून तुम्हाला आनंद आणि अभिमान वाटेल. विचार करा, 70% वाघ. त्यामुळेच आपल्या देशाच्या विविध भागात अनेक व्याघ्र अभयारण्ये आहेत. मित्रांनो, वाघांच्या वाढीसोबतच आपल्या देशातील वनक्षेत्रही झपाट्यानं वाढत आहे. यामध्ये देखील सामुदायिक प्रयत्नांमुळे मोठं यश मिळत आहे. मागच्या मन की बात कार्यक्रमात मी तुमच्याशी एक पेड़ माँ के नाम या कार्यक्रमाबाबत चर्चा केली होती. देशाच्या विविध भागातून मोठ्या संख्येनं लोक या मोहिमेत सामील होत आहेत, याचा मला आनंद आहे. काही दिवसांपूर्वीच स्वच्छतेसाठी प्रसिद्ध असलेल्या इंदूरमध्ये एक अप्रतिम कार्यक्रम झाला. इथं एक पेड़ माँ के नाम या कार्यक्रमात एकाच दिवसात 2 लाखांहून अधिक रोपं लावण्यात आली. तुम्ही देखील तुमच्या आईच्या नावानं झाडं लावण्याच्या या मोहिमेत सहभागी व्हा आणि सेल्फी घ्या आणि सोशल मीडियावर पोस्ट करा. या मोहिमेत सामील होऊन तुम्हाला तुमची आई आणि पृथ्वी माता या दोघींसाठी काहीतरी खास केल्यासारखं वाटेल. माझ्या प्रिय देशबांधवांनो, 15 ऑगस्टचा दिवस आता फार दूर नाही आणि आता 15 ऑगस्टमध्ये आणखी एका मोहिमेची भर पडली आहे, हर घर तिरंगा अभियान. गेल्या काही वर्षांपासून देशभरात हर घर तिरंगा अभियानासाठी सर्वांचाच उत्साह आहे.
गरीब असो, श्रीमंत असो, छोटं घर असो की मोठं घर, प्रत्येकाला तिरंगा फडकवताना अभिमान वाटतो. तिरंग्यासोबत सेल्फी काढण्याची आणि सोशल मीडियावर पोस्ट करण्याचीही क्रेज आहे. तुमच्या लक्षात आलं असेल की जेव्हा कॉलनीत किंवा सोसायटीतील प्रत्येक घरावर तिरंगा फडकतो, तेव्हा काही वेळातच इतर घरांवरही तिरंगा दिसू लागतो. म्हणजेच हर घर तिरंगा अभियान तिरंग्याच्या अभिमानामुळे एक अनोखा उत्सव बनलेला आहे. आता याबाबत विविध प्रकारचे नवनवीन प्रयोगही होऊ लागले आहेत. 15 ऑगस्ट जसजसा जवळ येतो तसतशी घरं, कार्यालयं, गाड्यांमध्ये तिरंगा लावण्यासाठी विविध प्रकारची उत्पादनं दिसू लागतात. काही लोक तर तिरंगा त्यांच्या मित्रांना आणि शेजाऱ्यांना वाटतात सुद्धा. हा आनंद, हा तिरंग्याबद्दलचा उत्साह आपल्याला एकमेकांशी जोडतो आहे. मित्रांनो, पूर्वीप्रमाणे याही वर्षी तुम्ही हरघरतिरंगा.com यावर तुमचा तिरंग्यासोबतचा सेल्फी नक्कीच अपलोड कराल. आणि मला तुम्हाला आणखी एका गोष्टीची आठवण करून द्यायची आहे. दरवर्षी 15 ऑगस्ट पूर्वी तुम्ही मला तुमच्या अनेक सूचना पाठवता. तेव्हा यावर्षी देखील तुम्ही मला तुमच्या सूचना जरूर पाठवा. तुमच्या सूचना मायगव्ह किंवा नमो ॲपवर देखील आपण पाठवू शकता. 15 ऑगस्ट रोजीच्या माझ्या भाषणात मी शक्य तितक्या सूचना समाविष्ट करण्याचा प्रयत्न करेन. माझ्या प्रिय देशवासियांनो, मन की बातच्या या भागात तुमच्याशी संवाद साधून खूप आनंद झाला. पुढच्या वेळी आपण पुन्हा भेटूया देशाच्या नवीन कामगिरीसह आणि लोकसहभागासाठी नवीन प्रयत्नांसह. कृपया मन की बातसाठी आपल्या सूचना पाठवत रहा. येणाऱ्या काळात अनेक सणही येत आहेत. तुम्हाला सर्व सणांसाठी हार्दिक शुभेच्छा. कुटुंबासह सणांचा आनंद घ्या. देशासाठी सतत काहीतरी नवीन करण्याची ऊर्जा कायम ठेवा. खूप खूप धन्यवाद. नमस्कार. श्रोतेहो, आत्ताच आपण माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद ऐकलात. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.